अरे खाली बसवला येणार नाही. सोलापुर क्या इम्तियाज है? करीब 8 किलो मैन्युफैक्चर्ड एमडी जब्त किया है और साथ में ही सेमी प्रोसेस्ड अराउंड 50 से 60 किलो एमडी फैक्ट्री में मिली है। इनकी इंटरनेशनल कीमत जो बना हुआ एमडी है करीब 16 करोड़ है और जो सेमी प्रोसेस्ड है उनका भी करीब एस्टिमेट करें तो 100 करोड़ आएगा। पहले हमें 2 आरोपी मुंबई में मिले थे, इन पे हमने ट्रैप लगाया था और इनके पास से हमें 5 किलो एमडी मिले। फिर एक खार पुलिस स्टेशन में एनडीपीएस का केस रजिस्टर हुआ और क्राइम ब्रांच यूनिट 9 आगे का इन्वेस्टिगेशन उसमें कर रही है। इन्वेस्टिगेशन में ऐसा पता चला कि ये लोग खुद अपनी फैक्ट्री में सोलापुर में बना रहे थे। फिर सोलापुर चिंचोली एमआईडीसी में जाने के बाद वहाँ पर इनकी फैक्ट्री मिली और ये फैक्ट्री करीब 21,000 स्क्वायर फीट में है और उसमें से करीब 2,000 स्क्वायर फीट है, उसमें 3 लैब का सेटअप है जहाँ ये एमडी मैन्युफैक्चर करते थे और वहाँ पे सेमी प्रोसेस्ड मिला हमें। उसके बाद हमने और आगे का इन्वेस्टिगेशन किया तो उसमें ये पता चला कि इन्होंने रेंट पे ये जगह ली थी और पिछले करीब 7-8 महीने से ये लोग इसका काम कर रहे थे और इनकी जो ऑन पेपर इन्होंने कंपनी था श्री शेनकी करके इन्होंने कंपनी बनाई थी और उसके नाम से ये लोग वहाँ काम कर रहे थे। ये जो 2 आरोपी हैं ये पहले वहाँ की केमिकल कंपनीज में काम करते थे और वहाँ से इनको आइडिया आया कि केमिकल्स वगैरह क्या हैं और उसके बाद इन्होंने यहाँ पर एमडी का प्रोडक्शन चालू किया, एक्सपेरिमेंट करके एमडी का प्रोडक्शन चालू किया और इसके पहले वो मुंबई में सप्लाई करने आ चुके हैं और इस बार हमने ट्रैप लगा के उन्हें पकड़ा है। सेटअप खड़ा करने के लिए हैव अ फैक्ट्री, इतना बड़ा फैक्ट्री, तो जो फाइनेंशियली वेल ऑफ थे, किसी और का पैसा था, व्हाट मतलब So they were paying just rupees 30,000 per month rent for that MIDC space. 30,000 per month, and that is on agreement, the rent that they are paying. So basically in MIDC somebody has taken it through proper process from government and then it was sublet to this person and they were running the labs in that particular space and there they started manufacturing MD. नेटवर्क का मतलब पूरा मैन्युफैक्चरिंग ये लोग करते थे, सप्लाई भी ये लोग करते थे। ये लोग खुद ही सप्लाई कर रहे थे। तो isn't it मतलब there must be others in the So that is part of our investigation, but as of now as we trapped them, these were the 2 brothers and they themselves had come with 5 kg of MD to supply. the कंपनी में कोई नहीं था जब उन्होंने रेट किया। वहाँ पर इन्होंने वॉचमैन रखा था, तो जब हम गए तो ऑफ कोर्स वहाँ पे नहीं था कोई, हम आरोपी के साथ गए, हमने वहाँ का पंचनामा किया और अदरवाइज भी इन्होंने काम के लिए किसी को नहीं रखा था, बस सिक्योरिटी के लिए रखा था। सर ये अभी फैक्ट्री का जैसे कि आप लोगों ने बस्ट किया, बीच में पुणे में हुआ, नासिक में हुआ, सो एंड इन द पास्ट वी यूज्ड टू सी कि नॉर्मली किसी में गुजरात में फैक्ट्री है यहाँ पे, तो इज महाराष्ट्र आई आल्सो सीइंग मोर मैन्युफैक्चरिंग ऑफ सिंथेटिक ड्रग्स इन महाराष्ट्र, इज देयर एनी ऑफ अ ट्रेंड दैट यू आर सीइंग? So trend can only be established based on complete facts and data. So that also means we are working proactively to find such factories. So I think the statistics, based on these statistics, one cannot say कि यहाँ पे ज़्यादा है या कहाँ पे, but we are proactively pursuing कि source कहाँ पे है and we are going after them. That's what I think. 7 से 8 महीने पहले ये जो फैक्ट्री बनी जहाँ पे एग्रीमेंट किया, क्या इससे पहले भी कहीं और इनकी फैक्ट्री वगैरह थी तो यहाँ पे वहाँ से ठोकर आए और पिछले 7-8 महीने में उन्होंने कितने करोड़ का जो है ये टोटल बेचा होगा? अभी हमारे इन्वेस्टिगेशन में जहाँ तक पता चला है करीब 1-1.5 महीने पहले ये एक बार और आए थे और इन्होंने करीब 1 से 2 किलो का बेचा था और उसके पहले का इट इज़ आवर पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन का पार्ट है कि और बाकी क्या है सप्लाई चेन में इनके, दैट वी आर इन्वेस्टिगेटिंग फॉर। किसको बेचे थे ये नहीं पता है।
वेस्टर्न सबर्ब में बेचा था इन्होंने, वर्सोवा साइड में बेचा था, दैट वी नो। और संबंध क्या था ये दोनों आरोपी? दोनों भाई हैं आपस में, दोनों आरोपी आपस में भाई हैं, सगे भाई हैं। तो महाराष्ट्र में दोनों सोलापुर के हैं जी, महाराष्ट्र। रिमांड क्या रिमांड इनका नाम है अतुल किशन गवड़ी और राहुल किशन गवड़ी। रिमांड रिमांड हमें 19 तक मिला है। थँक यू। दोन लोक आहे जे एम डी सप्लाय करण्यासाठी मुंबई सबर्बमध्ये येणार होते, तर त्यांनी ट्रॅप लावले आणि त्यानंतर त्यांच्याकडून 5 किलो एम डी जप्त झाले आणि त्यानंतर खार पोलीस स्टेशनला एन डी पी एसचा गुन्हा दाखल केलेले गेले। त्यानंतर त्यांच्याकडून सोर्सच्या इन्फॉर्मेशन घेतले, कुठून ते घेत होते, तर त्यामध्ये असं सापडले की त्यांची स्वतःची फॅक्टरी आहे जे सोलापूर चिंचोली MIDC मध्ये आहे आणि त्यानंतर आमची टीम तिथे गेले, तिथे पण 3 किलो एम डी जप्त झाले आणि तसेच निर्माणाधीन एम डी होते जे जवळपास 50 ते 60 किलो सेमी प्रोसेस्ड होते, तो पण तिथे सापडले। तर ओव्हरऑल इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे आमची एम डी जप्त केलेले गेले आहे, आमची टीमने जप्त केले आहे, तो अराउंड 8 किलो 16 करोड्सचे आहे, 16 कोटीचे आहे आणि तसेच जे सेमी प्रोसेस्ड आहे तो जवळपास 100 कोटीचे माल आहे। आणि ह्यांचे पूर्वीच्या हिस्ट्री बघितली तर 2 आरोपी आहे, दोन्ही सोलापूरचे आहे, राहुल किशन गवडी आणि अतुल किशन गवडी। जुने ह्यांचे काही रेकॉर्ड नाही आहे आणि पूर्वी पण हे मुंबईमध्ये सप्लाय करण्यासाठी आलेले होते। जे फॅक्टरी आहे सोलापूरचे ते 21,000 स्क्वेअर फीटमध्ये आहे, 21,000 स्क्वेअर फीट आणि त्यामध्ये जे लॅबचा सेटअप होते 2,000 स्क्वेअर फीटमध्ये होते आणि टोटल 3 लॅबचा सेटअप होते आणि ॲट अ टाईम त्यामध्ये जवळपास मोर दॅन 4 kg प्रोडक्शन होऊ शकतो। आरोपी कोण होते, काय बॅकग्राऊंड आहे, किती शिकले आणि हे एमडी बनवण्याचं तंत्रज्ञान करून त्यांनी घेतलं? दोन्ही आरोपी 10th फेल आहे आणि त्यांना जे माहिती पडले कसा एम डी बनवायचे आहे, ते पूर्वी त्यांनी केमिकल कंपनीजमध्ये काम केले, काही वर्ष काम केले, त्यानंतर त्यांना थोडेफार नॉलेज आले आणि नंतर ह्यांनी MIDC चिंचोली MIDCमध्ये रेंटवर हा जागा घेतले होते आणि त्यानंतर केमिकल्स वगैरे सोर्स करून त्यांनी एम डी एक्सपेरिमेंट करून बनवण्याचे काम चालू केले। कधीपासून हे सगळं ह्यांनी जवळपास 7-8 महिने पूर्वी हा भाडेवर घेतलेले होते आणि त्यापासून त्यांचे काम चालू होते। फॅक्टरी म्हणजे लॅबचा सेटअप आहे ज्यामध्ये ट्यूब्स, फ्लास्क, जे सगळे केमिकल हँडलिंग करण्यासाठी जे सगळे इक्विपमेंट असतो, तसेच फिल्टर करण्यासाठी तो सगळे पूर्ण सेटअप होते आणि तो फोटो आम्ही शेअर करणार त्यामध्ये, जे फॅक्टरीचा फोटोज आहे। सोलापूर MIDC का निवडलाय? तो मूळ सोलापूरचे आहे आणि तिथे MIDC आहे आणि ते पूर्वी केमिकल कंपनीजमध्ये तिथे काम केलेले होते, तर त्यांच्याकडे असा आयडिया आले की आम्ही पण काही सुरू करू आणि त्यांनी हा भाडेवर घेतले। तर यापूर्वी ठाणे क्राईम ब्रांचने सुद्धा 100 मीटर अंतरावर एक फॅक्टरीमध्ये रेड टाकली, त्याच्याशी काय याचा संबंध आहे? हा केस इंडिपेंडेंट आहे, त्यांच्याशी काय संबंध आहे आता मी ॲज सच काही आता त्यावर कमेंट करू शकत नाही, पण हा 2 आरोपी आहे प्रिलिमिनरी आणि पुढे अजून हामध्ये लिंकमध्ये पुढे आरोपी सापडणार आहे। सर, मुंबईमध्ये ड्रग्सचा पुरवठा होत होता, मात्र महाराष्ट्रातल्या आणखी काही भागामध्ये किती पुरवठा करण्यात आला आतापर्यंत? आरोपींनी जे ड्रग्स मुंबईमध्ये आणलेलं होतं ते आपण जप्त केले, मात्र याच्या आधी किती त्यांनी ड्रग्स बाहेर पुरवले? त्यापूर्वी हा 1 महिन्यापूर्वी आलेले होते आणि वेस्टर्न सबर्बमध्ये यांनी सप्लाय केलेले होते आणि त्यापूर्वीचे त्यांचे रेकॉर्ड जे तो इन्व्हेस्टिगेशनच्या पार्ट आहे, कधी आले तो, पण एक जे आता आमच्याकडे जे माहिती कन्फर्म झालेले आहे की पूर्वी 1-1.5 महिन्यापूर्वी तो आलेले होते। पश्चिम उपनगरात सर स्पेसिफिक कुठे त्यांनी सेल केलाय, म्हणजे पबमध्ये, हॉटेलमध्ये की कॉलेजेसच्या बाहेर?
तर हा मोठे क्वांटिटीमध्ये आणलेले होते. तर डायरेक्टली ह्यांनी सप्लाय नाही केलेले आहे, ह्यांनी दुसऱ्याच्या मार्फत केलेले आहे आणि तो पण आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे आणि ते पण पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये क्राईममध्ये आणता येईल त्यांना. आणि सर नाशिकमध्ये आता जी मोठी कारवाई झाली त्याच्याशी याचा काही संबंध आहे का? त्याच्याशी काही संबंध नाही आहे. हा फॅक्टरी इंडिपेंडेंट होते आणि काही संबंध आहे ते ॲज सच इन्व्हेस्टिगेशनमध्ये तसा काही लिंक नाही आलेला आहे. सोलापूर MIDC मध्ये चिंचोलीच्या MIDC मध्ये तुम्ही म्हणता ते MIDC प्रशासन किंवा ज्यांची जागा घेतली होती त्यांना याच्याबद्दल काय कल्पना होती का किंवा ते सगळे जे काही बाकीचे जे बेसिक ॲम्युनिटीज पुरवत असताना त्या सगळ्या परमिशन तर ह्यांच्याकडे हा दोन जे आरोपी आहे दोन्ही ब्रदर आहे, दोन्ही भाऊ आहे आणि तसेच जे फॅक्टरीवर हा स्वतः ते प्रोडक्शनचे सगळे काम करत होते. फक्त ह्यांनी पार्ट टाईम 1-2 वॉचमॅन ठेवलेले होते. तर सगळ्यांना ते MD काय आहे कशा आहे त्यांना असा माहिती पडणार नाही. तर हा मोरलेस स्वतः करत होते, बाकी कोणाला ह्यांनी लोकली मॅन्युफॅक्चरिंगसाठी इन्व्हॉल्व नाही केलेले होते. आपण काय काम करतोय किंवा काय काम चालू आहे असं लोकांना काय सांगत होते किंवा बाकीच्यांना? ह्यांनी जे रेंटवर घेतलेले होते कंपनीच्या नावावर घेतले होते. ह्यांनी एक कंपनी फॉर्म केलेले होते की हा कंपनी आहे आणि मी हा केमिकल सप्लाय करणार आहोत, नॉट MD. तर दुसरे हा असा करून त्यांनी MDचे काम चालू केले. त्यांचे बँक अकाउंट किंवा काही इतर तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे आणि तो पुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांचे मनी ट्रेल जे आहे. काय नावाने सर कंपनी काय नाव? शेंकी, श्री शेंकी, SHENKY. तुम्ही म्हणाल की आरोपी दहावी फेल आहे, मग एवढी मोठी फॅक्टरी टाकायची तिकडनं MDचं प्रोडक्शन घ्यायचं ते कसं काय शक्य झालं? कोण म्हणजे डिग्री होल्डर किंवा केमिकल इंजिनियर म्हणायचं? त्यापूर्वी त्यांनी 2 केमिकल फॅक्टरीजमध्ये काम केलेले होते. तर त्यांना एक बेसिक आयडिया आलेले होते की कोणते केमिकल काय आहे आणि जे तुमच्या म्हणणं बरोबर आहे की दुसऱ्याचे सहभाग आहे की नाही. तर तो आमच्या ॲज ऑफ नाव इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे की बाकी कोणी त्यांना मदत केले, कोणी